नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य कॅफेमध्ये प्रियाची चौकशी करण्यासाठी जातात। तेव्हा कॅफेचा मालक सांगतो की मी यांना ओळखतच नाही, पण तिथे असणारा वेटर सांगतो की यांना मी ओळखतो, कारण यांनी माझ्या कानाखाली मारली होती सगळ्या लोकांसमोर। कारण काय होतं तर फक्त मी कॉफी थंड सर्व केली होती असं त्यांचं म्हणणं होतं। मी यांना चांगलंच ओळखतो, या नेहमी कोणा ना कोणासोबत तरी इथं येत होत्या। तेव्हा अर्जुन मालकाकडे जातो आणि हा तुमचा वेटर या लेडीजला ओळखतात, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला कॉपरेट करा आणि आम्हाला 2 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज दाखवा। तेव्हा तो कॅफेचा मॅनेजरसुद्धा होकार देतो। अर्जुनला CCTV फुटेजमध्ये प्रिया आणि साक्षी दोघेही भेटल्या हे त्याला दिसतं आणि ती तारीख असते मर्डर होण्याच्या अगदी 15 दिवस अगोदरची। आता इकडे सायली सर्वांसाठी जेवण करते आणि अगदी प्रेमाने सर्वांना वाढते। त्यावेळेस सगळेजण खूप खुश होतात। पूर्ण आजींना म्हणतात की तुमच्या नातसूनेमुळे तुम्हाला आज अन्नदानाचं पुण्य देखील मिळालं आहे। आम्ही तुम्हाला रागामध्ये खूपच बोललो, त्याबद्दल आम्हाला माफ करा। आता पूर्ण आजीसुद्धा मनोमन खूप खुश झालेले असतात। तन्वी मात्र खूप रागावलेली असते, मनातच म्हणते या सायलीनी पुन्हा एकदा बाजी मारली, पण काही हरकत नाही, अजून खूप धमाके बाकी आहेत। आता सगळेजण जेव्हा निघायला लागतात तेव्हा एका बाईची नजर जाते आणि ब्लँकेट फाटलेलं आहे हे तिच्या लक्षात येतं। सगळेजण ब्लँकेट चेक करतात तर सगळ्यांचेच ब्लँकेट फाटलेले असतात। तेव्हा पूर्ण आजी म्हणते की खरंच मला काहीच माहीत नाही आहे यातलं। ते व्यक्ती म्हणतात की तुम्ही मुद्दाम आमचा अपमान करायचा असंच ठरवलेलं आहे। तेव्हा प्रिया त्या संधीचा फायदा उचलते। सायली म्हणते की नाही, मी तुमच्यासमोरच चांगल्या प्रतीचे ऑर्डर केले होते सगळे ब्लँकेट। तेव्हा कल्पनासुद्धा तिच्यावरती खूपच चिडलेली असते। सायली म्हणते प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, या घरातून कोणीही रिकाम्या हाताने जाणार नाही। प्रिया म्हणते आता कशाला नाटकं करतेस, तुला जर जबाबदाऱ्या घ्यायच्याच नव्हत्या तर तसं सांगायचं होतं ना। माझी पोटदुखी आडवी आली, नाहीतर सगळ्या जबाबदाऱ्या मीच घेतल्या असत्या। या सगळ्यांना बिना पांघरुणाचंच राहावं लागणार आहे। तेव्हा सायलीच्या डोक्यामध्ये विचार येतो, या प्रियाला कधीपासून गोरगरिबांची कीव यायला लागली आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी पाणी मुरते। नक्की प्रियानेच ब्लँकेट गायब केले असणार, मग ती ठेवेल तरी कुठे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोणी पोहोचू शकणार नाही। ती प्रियाच्या खोलीमध्ये जाते आणि सगळीकडे चेक करते, पण तिच्या खोलीमध्ये तिला कुठेच ब्लँकेट सापडत नाही। मग तिच्या डोक्यात विचार येतो की आपण स्टोअररूममध्ये जाऊन पाहावं, म्हणून ती स्टोअररूममध्ये जाते। स्टोअररूममध्ये सगळीकडे शोधल्यानंतर तिला एका कपाटामध्ये ब्लँकेट दिसतात। ती घाईघाईने सगळे ब्लँकेट घेऊन येते आणि पूर्ण आजींना सांगते की हे मी मागवलेले ब्लँकेट आहेत। सर्वांनाच खूप धक्का बसतो। अश्विन म्हणतो की आता हे ब्लँकेट तुला कुठे सापडले, हे काय नवीन? सायली म्हणते की हे तेच ब्लँकेट आहेत जे कोणीतरी मुद्दाम लपून ठेवले होते। पूर्ण आजींना म्हणते की पूर्ण आजी तुम्ही आता करा ब्लँकेट दान। तेव्हा पूर्ण आजी सर्वांना ब्लँकेट देतात। आता ते माणसं जेव्हा परत फिरत असतात तेव्हा एका व्यक्तीच्या पायाला कास लागते आणि सायली घाईघाईने त्याच्या पायाला हळद लावते। तेव्हा सायली सुपलीमध्ये काचा भरायला लागते। त्यावेळेस कल्पना म्हणते की काय गं, काय झालं आहे? तेव्हा सायली म्हणते की मलाही तेच कळत नाही की काय झालं आहे। ती प्रियाला म्हणते की काय गं प्रिया, तुझ्या हाताला ही जखम कशी झाली, तूच काच फोडलीस ना? तेव्हा सायलीला प्रिया म्हणते की बघा पूर्ण आजी, ही माझ्यावरती काहीही आरोप घेते। तेव्हा सायली म्हणते की तुझ्या हाताला जखम कशी झाली मग ते तरी सांग। तेव्हा अश्विन तिच्या हाताला असलेली जखम पाहतो। प्रियाचा खोटारडेपणा आता सर्वांसमोर आलेला असतो। तेव्हा ती नाटकेच बोलते की माझ्या ना लक्षातच राहिलं नाहीये, मी पाणी प्यायला गेले आणि अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं। दरवाजापर्यंत गेले होते मी आणि अचानक हातातून ग्लास खाली पडला, सगळीकडे काचा झाल्या आणि मी ना काचा उचलायच्या पूर्णपणे विसरूनच गेले। ती हात जोडून माफी मागते की मला माफ करा आई, पूर्ण आजी, माझ्याकडून चूक झाली। तेव्हा सायली म्हणते नुसती माफी मागून काय होणार आहे प्रिया, अगं तुझ्यामुळे त्या बिचाऱ्यांच्या पायाला जखम झाली आहे, मग आता हे घे मलमपट्टी आणि तूच त्यांच्या पायाला मलम लाव। आता प्रिया मनातून खूप तिला राग आलेला असतो। ती म्हणते की या रस्त्यावरच्या माणसांच्या पायाला हात मी लावू? तेव्हा सायली पुन्हा म्हणते अगं येतेस ना घ्यायला, धर, मला माहिती आहे तुला असे पुण्याची कामं करायला खूप आवडतं। तेव्हा आता सर्वांसमोर तिचा नाईलाज होतो। ती सायलीच्या हातातून डबा घेते। तेव्हा सायली तिला म्हणते की
तू केलेल्या प्रत्येक चुकीची तुला अशी शिक्षा मिळणार आहे. आता तेव्हा प्रिया बळचच त्या माणसाच्या पायाला मलमपट्टी करते. आता इकडे कल्पना पाडव्याचं गिफ्ट म्हणून एक नेकलेस प्रियाला देते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, माझी बायको मोठी सून आहे, मग तिला नाही देणार का तुम्ही गिफ्ट? प्रिया मुद्दाम म्हणते की यांना पटलंच नाही, यांच्या पोटात दुखायला लागलं, मला नेकलेस मिळाला ते. अर्जुन म्हणतो, तुला एक नेकलेस मिळू दे नाही तर 10 मिळू दे, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे, पण माझ्या बायकोचा हा मानपान व्हायलाच हवा. तेव्हा सायली म्हणते की मी जेव्हा नवीन लग्न करून घरी आले होते तेव्हा आईंनी माझं किती कौतुक केलं होतं. कल्पना म्हणते, तोच माझा सगळ्यात मोठा गुन्हा होता. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन सायलीला CCTV फुटेजबद्दल सांगतो आणि असेच पुरावे जोडून आपण साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा देऊ शकतो असं तो सांगतो. आता इकडे महिपतने दामिनी देशमुख नावाची एक वकील अर्जुनच्या समोर उभी केलेली असते. आपल्यासमोर आता एक नवीन कॅरेक्टर येत आहे. तुम्हाला या कॅरेक्टरबद्दल किती उत्सुकता आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता अर्जुनवरती दामिनी देशमुख वकील भारी पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.